नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम। कसे आहे तुम्ही सगळे? आई होप सगळेजण एक नंबर असताल आणि तुम सबकी दुआओं से मैं भी बहुत अच्छा हूँ, क्योंकि तुमको मालूम है कि मैं बीमार था थोड़ा, उसके वजह कि व्लॉग बहुत लेट हो गए। ठीक है ना। और बहुत दिनों के बाद मैंने आज एक वीडियो पोस्ट की है जो डांडिया की है। बहुत सारे व्लॉग है कि नहीं रह गए शूट करने के, क्योंकि मैं ठीक नहीं था, बहुत बीमार था। ठीक है ना। तो अभी मैं एकदम बिल्कुल ठीक हूँ और थोड़ा बहुत जो भी है वो भी मैं हॉस्पिटल जाके मैं ठीक कर लूँगा। ठीक है ना। तो स्वागत आहे तुम्हाला फिर से अपने व्लॉग वाले चॅनल पे। आणि आता आपण काय करणार आहे, भैयाकडे जाणार आहे। याच्यामध्ये लॅपटॉप आहे का ना, आता मी जस्ट भरलेला आहे। तर आपल्याला भैयाला कशासाठी जायचं आहे, कारण की मी भरपूर भैया म्हणत होता की स्त्री 2 बघायचं आहे म्हणून पिक्चर। तर याच्यामध्ये काय नाही, स्त्री 2 आता मी भरलेला आहे आणि आपल्याला आता तिथं जायचं आहे। आता बघूया की काय विषय काय नाही का, भैयाला ते पिक्चर कसा आवडतोय का नाही आवडत आहे। कारण की एवढे दिवस झाले स्त्री 2 येऊन, किती वर्ष 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत बघितलंच नाही म्हणतोय। आणि पंकज त्रिपाठी सरांची एवढी का भारी भारी ॲक्टिंग आहे त्यामध्ये। तर कशाला टाईम वेस्ट करायचा, चला ना पटकन तिकडे जाऊया आपल्या जावावर आणि बघूया काय विषय काय नाही का। चला, खूप मजा येणार आहे। चॅनलवर नवीन आहेत ना, सबस्क्राईब करा लवकर चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। लेट्स गो। कॉमेडी व्हिडिओज आहे का नाही भरपूर मी शूट करून ठेवले होते मित्रांनो, त्यामुळं आहे का नाही एवढं काय अडचण आली नाही। कॉमेडी व्हिडिओ तर मी डेली पोस्ट करतच आहे। ठीक आहे ना। आणि तिथं पण तुमचं प्रतिसाद मला खूप चांगले भेटतं आणि सबस्क्रायबर पण चांगले वाढायला लागलेत। आणि त्याच्यापेक्षा पलीकडे का नाही खूप मोठी गोष्ट म्हणलं ना तर 2 महिने पूर्ण झालेले आहेत आपल्या चॅनलला आणि 250 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। थँक्यू सो मच, ही बिग अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी। आपली जावा रेडी आहे निघण्यासाठी, तर लेट्स गो। मित्रांनो, आपण जावा घेऊन निघलोच होतो, पण हे काय तिने मला डब्बा पण दिलेला आहे भैयासाठी। पण गाडी बघा ना तुम्ही किती खराब झालेली आहे बघा, इथून धूळ मट्टी बघा, इथून पूर्ण धूळ झालेली आहे, पूर्ण गाडी पूर्ण म्हणजे पूर्ण इथून तिथून सगळीकडून घाण झालेली आहे, सगळीकडून पुढून मागून सगळे धूळ धूळ धूळ। हे बघा सगळं घाण झालेली आहे। मग त्यासाठी मी म्हणलं की वॉशिंग सेंटरवर आणावी पहिल्यांदा गाडी, पण इथं बघा वॉशिंग सेंटरवर किती नंबर आहेत, भरपूर नंबर आहेत वॉशिंग सेंटरला। मग आता काय करायचं मी विचार केलेला आहे, आता आपण जाऊया भैयापाशी, थोड्या वेळ बसूया, पिक्चर बघूया, मग येता वॉशिंग सेंटरवर टाकूया। त्यानंतर आपल्याला दुसरा व्लॉग पण शूट करायचा माळावरची देवीच्या जत्रेला। आणि आपण लेट करतोय तर आपण तिथं हे का नाही एक विचार करणार आहे, म्हणजे तिथं आपल्याला काय शूट करायचं मी तुम्हाला सांगतो। तिथं जाऊन आपल्याला काय नाही बघायचं आहे की बाबा पाऊस होता आणि पावसात कोणाचे धंदे वगैरे होत नाही, आता पण रिमझिम स्टार्टच आहे। तर तिथं आपण काय थोड्याफार लोकांना विचारूया आपण की त्यांचा धंदा वगैरे कसं काय झाला, काय हा सीझन त्यांचा सक्सेसफुल राहिला का, म्हणजे धंद्यासाठी वगैरे हे पण एक प्लस पॉईंट आपल्याला भेटेल। ठीक आहे, तर जाऊया आणि बघूया तिथं अजून आपल्याला काय बघायला भेटतं माळावरची देवीला। तर पहिल्यांदा आपल्याला काय ना भैयापासून जायचं आहे आणि स्त्री 2चे रिव्ह्यू घ्यायचे आहेत भैयाकडून। लेट्स गो। त्याच्या मेडिकलला आपण आलेलो आहे। भैया घाबरला। फ्रेश क्रीम क्या साल नहीं मुझे तो सालना खुद आइसक्रीम वगैरह देखना पड़ेगा इस पे गूगल पे वगैरे। तर तुम्हाला सांगायचं राहिलं की प्रगतीनगरला आपल्याला जायचं होतं, पण प्रगतीनगरला आपण जाऊ शकलो नाही कारण की पाऊस सुरू झालेला आहे। तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट। हे का पाऊस सुरू झालेला आहे, अर्ध्या रस्त्यात आहे का नाही भिजत मग परत रिटर्न आलो, भैयाला तिकडे बोलून घेतलं आणि आता जस्ट आहे का नाही फ्रेश क्रीम मी घेऊन आलो। आता तुम्ही बघितलं असं भैयाने माझं डिस्कशन चाललं होतं आणि कोर्नेटो पण आलेलं थोडं आम्हाला खायला। फ्रेश क्रीम यासाठी आणलेलं की आता जस्ट आहे का नाही नवरात्री संपली म्हणजे नाही का संपली आहे ना। आणि बाकीचं मग अजून तुम्हाला सांगतो, आपल्याला एक चिकनचं एक रेसिपी बनवायची आहे, काहीतरी युनिक बनवायची आहे। ते मला पण माहित नाही कसं बनवणार आहे काय बनवणार आहे, पण युनिक काहीतरी काही कशात पण काही पण टाकून असं का नाही एक चांगले आपण बनवणार आहे। आणि त्याच्यावर चपाती नाही तर बटर नान आपल्याला खायचं आहे, पण बटर नान घरी भैया बटर नान घर तुम्हाला हा काही जमाना नाही का, पण कुकर में बघावं लागेल कुकरमध्ये बनवता येतं का नाही येत। अगर जर नाही बनवता आलं तर आपण आयता आणायचं, कारण की आम्हाला आहे कटाळा। आणि तर चला पहिले कोर्नेटो खाऊया, मग पिक्चर बघायचं थोडंफार, आम्ही पिक्चर पण बघूया आणि बघूया काय होतं काय नाही। लेट्स गो। उसके अपमान में एक शब्द और नहीं सुनेंगे, हम बता रहे हैं। और आप क्यों आए सुबह सुबह? मित्रांनो आहे का नाही भैयाला आपण आहे का नाही पूर्ण पिक्चर वगैरे दाखवून झालेलं आहे, पूर्ण म्हणजे अर्धच झालेलं आहे, कारण की भैयाला जायचं होतं पण भैयाने का नाही असे व्हिडिओ बघून माझ्या तोंडाला पाणी सोडलं, कारण की आम्ही चिकन मटन ही असं खायला जाऊया करूया म्हणून आहे का नाही असं भैयाने का तोंडाला पाणी सोडलं। तर त्यामुळे मी डिसाईड केलं की आपण घरीच बनवायचं आता म्हणून, म्हणजे नाही का ट्राय करायचा काहीतरी नवीन आयटम बनवण्याचा। तर त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही मी चिकन आणून इथं आहे का नाही बनवायचं चाललेलं आहे, हे बघा। आणि त्यानंतर काहीतरी वेगळी रेसिपी आहे का नाही आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय।
आणि ते पण फ्रेश क्रीम टाकून. ठीक आहे, फ्रेश क्रीम वगैरे मी आणून ठेवलेली आहे मित्रांनो. आता बघूया आपल्याला कसं काय करता येईल, कसं काय नाही का. काहीतरी नवीन आयटम आहे का ना ट्राय करतोय बनवण्याचा. तर आता बघूया आपण आपल्याला काय बनवता येईल. आता पातेल्यामध्ये आहे का नाही मी इथं तेल वगैरे टाकलेलं आहे, चिकन शिजवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व मसाले आणि कस्तुरी मेथी, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे थोडी थोडी टाकून आहे का नाही पूर्ण असं तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा जिरा टाकून आहे का नाही आपण काय बनवता येईल आपण बघतो नाही का. टॅमॅटो वगैरे सगळं टाकून आहे का नाही आपण बघा या टाईपची का ना पूर्ण ग्रेव्ही बनवलेली आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये सगळे मॅगी मसालापासून ते सगळे मसाले टाकलेले आहेत, चिकन मसाला टाकलेला आहे, त्यानंतर भरपूर असं आहे का ना आयटम टाकलेले आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पाणी टाकून पण आहे का नाही किती थिक झालेली आहे ही. आता याच्यामध्ये का ना आपल्याला हे पूर्ण चिकन वगैरे टाकून याला पूर्ण शिजवायचं आहे, पाणी वगैरे टाकून नाही का. आणि त्यानंतर टेस्ट बघायची काय मीठ कमी आहे का काय कमी आहे का ते सगळं बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग त्यानंतर आपण जो फ्रेश क्रीम आणली ना ते फ्रेश क्रीम पण याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर बघूया आपण. ठीक आहे, चांगला पिक्चर बघत बसलो होतो भैयानी बिनकामचं आहे का नाही तोंड माझं खवळलं आहे. तर त्यामुळं मी म्हणलं की हॉटेलला जाण्यापेक्षा हॉटेलसारखंच आहे का नाही काहीतरी आपण इथं क्रिएट करू आणि बनवूया नवीन. आणि नक्कीच मला असं वाटतंय की ती जो मी बनवलेला आहे त्याला काय नाव देते मला पण माहीत नाही, पण चिकन ग्रेव्ही आपण असं याला म्हणू शकतो. पण आणि बेस्ट लागणार आहे खायला, कारण की भरपूर आयटम याच्यामध्ये टाकलेला आहेत. आणि मीठ आणि बाकीचे का तिखट हे दोन्ही पण का नाही थोडं मीडियमच टाकलेलं आहे, कारण की स्वादानुसार आपल्याला नंतर नाही का नाही ती वरून घेता येईल किंवा मग थोडं नंतरनं पण टाकता येईल. जर तिखट किंवा मग जास्त मीठ वगैरे झालं तर आपल्याला मॅनेज करता येणार नाही आहे. ठीक आहे, तर चला तुम्हाला दाखवतो याची आता कशी बनलेली आहे ती ग्रेव्ही. मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, आता जस्ट पाणी टाकलं आणि ते जो आपण चिकन जो फ्राय केलं होतं म्हणजे सेपरेटली ते पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता बघूया कसं काय अपडेट आहे याची. हे बघा त्याला उकळी आलेली आहे मित्रांनो. आणि ऑइल वगैरे पण याच्यामध्ये का नाही जास्तच पडलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. इथं येता तरी यायला चालू झालेली आहे पूर्ण. हे बघा अजून चिकन शिजलेलं नाही आहे, चिकन अजून शिजलेलं नाही आहे. चिकन चांगलं आपल्याला शिजवायला लागणार आहे इथं. ठीक आहे, याला अजून आपल्याला थिक करायची. ठीक आहे, बघूया. हे बघा मित्रांनो याला काय थोडं थोडा थिकनेस यायला चालू झालेला आहे. आणि थोडंफार कस्तुरी मेथी पण याच्यामध्ये टाकले ना. हे बघा मी फ्रेश क्रीम आणली होती अमूलची, तर हे याच्यामध्ये टाकून आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता मी फर्स्ट टाइमच आहे का नाही फ्रेश क्रीम यूज करतोय मित्रांनो, आणि ते पण अमूलची. तर थोडंफारच याच्यामध्ये टाकतो, कारण की आपण कधी याला यूज केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर थोडंफार आपण याच्यामध्ये फक्त टाकूया. ठीक आहे, हां बाज झाली, एवढीच बाज झाली. याला आता थोडंसं आपण ठीक करूया. हे बघा थोडा व्हाईटनेस कलर याच्यामध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता. व्हाईट आहे का नाही कलर याच्यामध्ये आलेला आहे. आणि बघा 2 सेकंद पण नाही लागले याला थिक व्हायला. बघा किती थिक झाली बघा, लगेच फरक बघा ना किती झालं. फ्रेश क्रीम टाकल्याबरोबर लगेच थिकनेस याला आलेला आहे. आणि एक वेगळा फील याला येणार आहे, म्हणजे नाही का एक गोडनेस स्वीटपणा यायला येणार आहे. आणि जर जास्त स्वीट झालं तर आपण याला एक थोडंफार मिरची किंवा मग लाल मिरची पावडर टाकून का नाही थोडंफार अजून याला अरेंज करूया आपण. ठीक आहे, आता सध्याला याला का आपण झाकून ठेवूया आणि नंतर ना बघूया की कसं होतंय थोडं एक 10 मिनिटानंतर. ठीक आहे, तर मित्रांनो 10 मिनिट झालेले आहेत. आता 10 मिनिटानंतर आपण उघडून बघूया कसं होतंय काय. हे बघा राडा बघा तुम्ही, फक्त राडा किचनमध्ये किती राडा केलेला आहे मी, खूप राडा केला मला माहिती आहे. पण टेस्ट मात्र एक नंबर लागाय पाहिजे बस, एवढं मात्र आहे. ठीक आहे, थिकनेस तर बाई थिकनेसला काही बोलायचंच नाही, कारण की थिकनेस बघा एकदम प्रॉपर थिकनेस झालेली आहे याची. ठीक आहे ना, याला थोडा का नाही कमी फ्लेमवर ठेवूया आपण, कारण खूप उडत आहे ते नंतर साफ करूयाच आपण. मित्रांनो चिकन शिजलं नव्हतं, त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकून एक अर्धा ग्लास मी पाणी टाकून का नाही परत शिजवायला ठेवलेलं आहे. आता जेव्हापर्यंत का नाही चांगली उकळी होऊन आतलं चिकन वगैरे शिजतंय तेव्हापर्यंत ही आपण पूर्ण साफ करूया आणि लगेच भेटूया. लेट्स गो. तर 10 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. पाठीमागचं मला साफ करता येणार नाही जेव्हापर्यंत ही पूर्ण बनत नाही आहे. इथं बघू पूर्ण साफ केलेलं आहे मी, इथलं पूर्ण जेवढं होतं कचरा वगैरे जेवढं हर एक गोष्ट साफ केलेली आहे. अजून एक वेळा आहे का नाही इथं साफ करणार आहे, फक्त एवढं एक वेळा बनवू द्या. ठीक आहे, आता रस्सा तर आपला पूर्ण बनवून झालेला आहे. थोडं याला का नाही शिजण्यासाठी ठेवलेलं आहे एक्स्ट्रा. ठीक आहे, हे तर झालेलं आहे. आता आपल्याला बनायची चपाती. मम्मी इथं का नाही चपाती लाटत आहे, एक तर बनलेली आहे. मम्मी चपाती इधर होया तो गरम नाही ना, गरम आहे. अरे होया गरम आहे. मम्मीला माहिती आहे गरम झालं का नाही झालं. मम्मी रोज बनवती, मम्मीला माहिती आहे किती वेळ लागतो किती नाही, तर त्यामुळे मम्मी म्हणती की अजून गरम नाही झालं. एवढा कॉन्फिडन्स. ओके, याच्यावर
पाणी पूर्ण पाणी सगळं गेलं. ए हो गया गरम दे. रातच्या गरम हो गया. चटका बैठ रहा तुम्हारा. नहीं तू दे मेरे हिसाब से बनाने में. ये लगेगा तेल थोड़ा डालने की नहीं नहीं लगता ना. मी को चपाती पहिली टाइम थोडी ना बनाला मग. ओके आता टाकलेली आहे. थोडंसं याला फुटकुळ्या आले ना याच्यावरती, मग याला पलटी करूया, मग तेल लावूया. थोडं यायला सुरू झाले त्याच्यावरती बघा तुम्ही. थोडं यायला सुरू झालेत. मग याला आपण पलटी करूया आता. ये नाही चिपकली. थोडंसं तेल. ओके थोडं तेल लावून लगेच याला पलटी मारूया, म्हणजे खालची साईड चांगली शिजून निघेल लगेच. इथं पण तेल लावूया. हे बघा लगेच फुगली चपाती आपली. फुगली. हे बघा फुगाय सुरू झाली. ओके मध्ये सगळं. लेट्स गो. शिजू द्यायला चांगली. आपल्या याचा गॅस आता बंद करूया, कारण की आता भरपूर शिजलेलं आहे सगळं, नाहीतर पूर्ण कमी होऊन जाईल. ओके रेडी आहे आपला रस्सा. रेडी आहे. बेस्ट. चपाती पण 2 चपाती बनवून लगेच आपण खाऊन बघूया कसं काय बनलेलं आहे. कसं काय. एक नंबर. हे बघा मित्रांनो आपलं एकाने जेवण रेडी आहे एकदम हॉटेलसारखं. ठीक आहे ना. हे बघा पूर्णपणे एकाने थिक ग्रेव्ही आणि चपाती वगैरे बनवलेली आहे. ठीक आहे आता आपण टेस्ट करून बघूया कशी आहे कशी नाही. एक नंबर हॉटेल सारखी बनलेली. एक नंबर हॉटेल सारखी बनलेली. ठीक आहे. काय सांगू यार मी. मला असं वाटलं पण नव्हतं की एवढं भारी बनवलं मी. असं नाही आहे बरं का. हे चांगलं नाही आहे त्यामुळे मी बनवलं त्यामुळे एक नंबर आहे असं काही नाही आहे. आई शपथ सांगतो की एक नंबर बनलेलं आहे. आणि कसं बनवलं ना ते पण रेसिपी मी तुम्हाला आहे का ना एक सेपरेट आहे का नाही व्हिडिओ बनवून सांगतो. कारण खरंच यार चांगली बनली. स्पायसी तरी एवढी आहे ना. ज्यांना स्पायसी आवडतं त्यांनी तर खरंच ट्राय करा. मला असं वाटतं थोडंफार चिली फ्लिक्स वगैरे आपण टाकून थोडी बनवलं असतं ना अजून पण भारी टेस्ट आली असती. पण हे आहे ना एकदम बेस्ट बनलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण वेगळे का नाही व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर आहे का नाही एक नंबर बनलेला आहे मित्रांनो. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. याच्यावर का नाही एक सिंपल एक ट्युटोरियल बनवतो हे रेसिपीचं. ठीक आहे. पण आजसाठी एवढंच, कारण की मला लवकर भूक लागलेली आहे आता आणि मी लवकर खाणार आहे. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ चांगली लागली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आज के लिए बस इतना ही. खाया रखो अपना और अपने फैमिली का. बाय बाय. टेक केअर.